नमस्कार मंडळी. पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा चटपटीत चाट तयार केलेला आहे. पावसाळा म्हटलं की चटपटीत तळणीचे पदार्थ आपण नेहमीच बनवतो, पण आज मी तुम्हाला न तळता मस्त असा हेल्दी चाट बनवून दाखवणार आहे. तो म्हणजे काबुली चना चाट. खायला चटपटीत, हेल्दी असा आहे, बनवायला तर खूपच सोपा आहे. फक्त 10 मिनिटात तयार होतो. चला तर मग रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा तयार होणारा चाट एकदा नक्की ट्राय करून बघा. तयार होणारा हा काबुली चना चाट तयार करण्यासाठी इथे मी काबुली चणे घेतले. काबुली चणे 1 कप किंवा 1 वाटी या प्रमाणात घेतले आहे. तर हे चणे मी रात्रभर 2 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर हे चणे तुम्ही 3 ते 4 तासांसाठी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता. तेव्हा सुद्धा चणे हे छान भिजतात. तर हे चणे सुरुवातीला आपल्याला कुकरमध्ये घालून पाणी निथळून यामध्ये 1 ग्लास इतके पाणी घातले. सोबतच यामध्ये मी चवीपुरता मीठ घातलं. आता कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. चणे हे चांगले रात्रभर भिजवून घेतले तर 3 शिट्ट्यांमध्ये ते छान सॉफ्ट होतात. शक्यतो चणे हे रात्रीच भिजत घाला. 3 ते 4 तासांसाठी चणे भिजवून घेतले तर त्याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत इथे मी एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे. तर उकडलेला बटाटा घालणं हे ऑप्शनल आहे, परंतु यामुळे आपला चाट हा अप्रतिम अशा चवीचा होणार आहे. तर बटाट्याची साल काढून त्याचे बारीक असे काप करून घ्यायचे. तर या ठिकाणी मी उकडलेला बटाटा घेतला. तुम्ही उकडलेल्या बटाटा ऐवजी पनीरचा सुद्धा वापर करू शकता. तर पनीर हे प्रत्येकाकडेच उपलब्ध असतं असं नाही, त्यामुळे बटाटा हा सहजरित्या घरामध्ये असतो तर तुम्ही बटाट्याचा नक्की वापर करा. तर बघा, छोटे काप इथे मी करून घेतले. आता हे काप गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून या तुपामध्ये ते छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी तुपाचा वापर केला. तुम्ही तेल सुद्धा घालू शकता, परंतु तुपाने छान अशी चव येते, त्यामुळे मी तूप वापरले. बटाटा तुपामध्ये घातल्यानंतर गॅसची फ्लेम ही मोठी करून मोठ्या आचेवरच हे छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे. म्हणजेच बटाट्याला वरतून मस्त क्रिस्पीनेस आला पाहिजे इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर बघा, सतत ढवळत या ठिकाणी मी छान अशी कोटिंग येईपर्यंत, मस्त क्रिस्पी होईपर्यंत हा बटाटा भाजून घेतला किंवा फ्राय करून घेतला. तर आता बटाट्याला मस्त अशी कोटिंग आलेली आहे. गॅस बंद करून प्लेटमध्ये हा बटाटा काढून घेऊ. तर हा फ्राय केलेला बटाटा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू. आता चाट म्हटला की या ठिकाणी कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर जे काही सॅलेड मध्ये घालतात ते पदार्थ बारीक असे काप करून घ्यायचे. तर सुरुवातीला इथे मी अर्धा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. तर तुम्ही कांदा एक सुद्धा घालू शकता, परंतु मी इथे अर्धाच कांद्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर 2 हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतली. लहान मुलांसाठी तुम्ही हा चाट बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करा. त्यानंतर इथे मी 1 टोमॅटो मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतला. तर इथे तुम्ही काकडी सुद्धा घेऊ शकता. तर माझ्याकडे काकडी आणि गाजर नव्हतं, तर मी फक्त कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. तर बघा, या ठिकाणी घेतलेले सर्व साहित्य बारीक चिरून घेतले. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे वाफ काढून घ्यायची. आणि बघा, इथे चना सुद्धा अगदी परफेक्ट असे शिजलेले आहे, छान मऊसूत झालेले आहे. तर याच पद्धतीने चणे सॉफ्ट नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे. तर सुरुवातीला घेतलेल्याच पॅन मध्ये बघा, या ठिकाणी मी 1 चमचा साजूक तूप घातलं. तूप छान वितळलं की लगेच यामध्ये पाव चमचा जिरं घातलं. तर जिरं तुपामध्ये खमंग परतून घ्यायचं आणि थोडासा हिंग घालायचा. सोबतच या ठिकाणी मी 2 चमचे हिरवी ग्रीन चटणी घातलेली आहे. तर या चटणीमध्ये पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण, जिरं, मीठ, लिंबाचा रस, डाळवं याची पेस्ट करून घातलेली आहे. तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तर ही ग्रीन चटणी मी कशी बनवली हे बघण्यासाठी चॅनलवर नक्की भेट द्या. तर बघा, बारीक गॅसवर या ठिकाणी मी 2 चमचे ही चटणी जी आहे
ती चांगली परतून घेतली. त्यानंतर यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे इतकं पाणी घातलं आणि मध्यम आचेवर आता हे चांगलं मिक्स करून घेतलं, म्हणजे ही चटणी परतत असताना करपत नाही. तर बघा, पाणी घातल्यामुळे याला हलकीशी अशी उकळ येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता यामध्ये काही सुके मसाले घालायचे. तर आवडीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, धने पावडर, आवडीनुसार चिली फ्लेक्स आणि यामध्ये मी साध्या मिठाऐवजी काळं मीठ वापरलं आहे, त्यामुळे चाटला मस्त अशी चव येते. तर बघा, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, मसाले छान एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर लगेच यामध्ये उकडून घेतलेले चणे पाणी निथळून पॅन मध्ये घालायचे आणि छान मस्त आंबट गोड चटपटीत फ्लेवर येण्यासाठी यामध्ये मी 2 चमचे चिंचेची चटणी घातली. तर याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, तर नक्की बघा. तर आता गॅसची फ्लेम मी थोडीशी वाढवली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं, म्हणजेच मध्यम आचेवर चणे हे व्यवस्थित आपल्याला घातलेल्या मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. तर जसजसं आपण हे परतत जाऊ तसतसे मसाले हे कोरडे होतात आणि चण्यांना छान ते कोट होतात. तर बघा, मसाले छान चण्यांना कोट झालेले आहे. तर आता गॅस बंद करून एका बाउल मध्ये हे सर्व चणे काढून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकाल चण्यांना मसाले छान कोट झालेले आहे, तर इतपतच हे फ्राय करून घ्यायचे, जास्तही ओव्हरकुक करायचे नाही. तसेच मसाले करपणार नाही इतपत ते फ्राय करून घ्यायचे. तर बघा, आता यामध्ये आपल्याला जो सुरुवातीला आपण फ्राय केलेला बटाटा आहे तो घालायचा. त्यानंतर बारीक केलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर यामध्ये तुम्ही दहीचा सुद्धा वापर करू शकता, परंतु आता पावसाळा असल्यामुळे मी दही घातलेलं नाही. इतर वेळेस तुम्ही दही सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर चवीनुसार चाट मसाला घातला. आता जर चाट मसाला नसेल तर तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडर सुद्धा घालू शकता आणि सोबतच सर्वात शेवटी लिंबाचा रस. तर इथे मी बटाटा वापरला, बटाटा सारखाच तुम्ही पनीर सुद्धा तळून यात वापरू शकता. तर आता घातलेले सर्व जिन्नस हे चांगले एकजीव करून घ्यायचे. तर बघा, मस्त प्रोटीन युक्त हा चाट असा तयार झालेला आहे. खायला अगदी स्वादिष्ट असा लागतो. मधल्या वेळामध्ये 4-5च्या दरम्यान तुम्ही हा करून खाऊ शकता. अतिशय हेल्दी आहे. तुपाचा वापर केलेला आहे, तुपाऐवजी तुम्ही तेल वापरू शकता किंवा बटर वापरू शकता. बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका चटपटीत मस्त हा तयार होतो. तर चला बाउल मध्ये काढून घेऊ. तर हा काबुली चना चाट तुम्ही थंडही खाऊ शकता किंवा गरम गरम मस्त एन्जॉय करू शकता. बघा, किती मस्त आणि चटपटीत असा हा दिसत आहे. तर खायला किती सुंदर असेल याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. तर नक्की बनवून बघा. तर तयार होणारा हा चना चाट तुम्ही नुसताच खाऊ शकता किंवा यावर मस्त अशी बारीक शेव, कांदा, टोमॅटो किंवा ग्रीन चटणी किंवा अशी चिंचेची चटणी आणि कोथिंबीर घालून एन्जॉय करू शकता. कसाही खाल्ला तरी चवीला अप्रतिम असा लागतो. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझी ही रेसिपी बघत असाल तर आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.